चला फलंदाज पाठवा लगेच. धर्मेंद्र तांगडी आणि दिनेश भुरे ही सलामी जोडी कान्हाई स्पोर्ट पाये संघाकडून. नक्कीच दोन्ही संघांनी एक एक सामना गमावलेला आहे. मात्र या सामन्यातून दोनपैकी एकाच संघाचा पहिला दमान चषकाचा विजय निश्चित आहे. मग तो वडनगर संघाचा होईल की पाये याचं उत्तर आपल्याला मिळेल. बघूया. अतिशय चांगली स्पर्धा. योगेश देवलीकर देवेश ग्रुपचे संघनायक आहेत. ते सध्या सिनियर 40+ मधून खेळत आहेत. देवेश स्पोर्ट पाये योगेश देवलीकर यांच्याकडून या संघाला शुभेच्छा आल्या. धन्यवाद योगेश देवलीकर. आपलं दमन चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज सनी. चला टाइमर आम्ही सुरू करतोय. पंच मोरे सर आपण देखील खेळाडूंना सूचना करायच्या आहेत. 15 मिनिटं 3 ओव्हर. गोलंदाज सनी. पहिला चेंडू. आजच्या पहिल्या दिवसातून हा 5वा सामना मैदानातून सुरू होतोय. चला वेळेच्या बाबतीत आपण अगदी चांगले पद्धतीने सामने खेळतोय. सर्व संघांचे चांगलं सहकार्य आहे. अजून यानंतर आपल्याला हा सामना पकडून 6 सामने खेळवायचे आहेत. पहिला चेंडू चांगल्या लाईन अँड लेंथवर. एसटी रक्षक दीपक पाटील एसट्यांच्या मागे चांगली कामगिरी करतायत. पहिला चेंडू डॉट. सनी. बघा जेवणाची सोय सर्व संघांच्या खेळाडूंची पाठ्यरेखेंची आणि पाहुण्यांची सालाबाद प्रमाणे संघटनेच्या वतीने आहे. तरी ज्या कोणाला जेवण करायचं असेल जेवण तयार आहे. आपण जेवण करून घ्यायचं आहे अशी आम्हाला सूचना आपल्या मंडळाकडून आलेली आहे. आपले खेळाडू लाडके प्रेक्षक आपले काही मान्यवर असतील तर जेवण तयार आहे. जेवण करून घ्या. पहिला चेंडू डॉट आला. त्यानंतर हा चौकार दिनेश भुरेच्या बॅट मधून आणि 4 धावेनी स्वतःचा आणि संघाचा धावांचा अकाउंट ओपन झालाय. बघूया. नवगड संघ एक छुपा रुस्तम संघ आहे. या संघाची ताकद खूप मोठी आहे. कधी कुठल्या संघाला पराभूत करेल याचा अंदाज त्यांच्या समोर लावणं कठीण आहे. बघूया. हा चेंडू चाललाय अगदी शॉर्ट थर्ड मॅनला. योगेश चिकणे मला वाटतं तिथे आहेत. एक सिंगल धाव. सिंगलला धावसंख्या 5. चेंडू टाकून झालेत 3. नक्कीच न्यू 40+ ऑफ अनिल कपूर सिंगम अशी कित्येक नावं ज्ञानेश्वर चिकणे सरांनी धर्मेंद्र तांगडी यांना दिलेली आहेत. बघूया. पहिल्या सामन्यातून झेल टिपलाय. मनोहर जोशीनं 500 रुपये दिलेत. या सामन्यातून फलंदाजी कशी होईल. इथे शपल क्रॉस झाले. बॅट अगदी हातातून निसटली आणि पंचांचा इथे इशारा आलाय वाईट. फटका जोरात खेळले होते मात्र चेंडू आणि बॅटचा कुठे संपर्क झाला नव्हता. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या 6. हा फटका अगदी स्विंग अँड मिस. कमी गतीने चेंडू टाकलाय. बीट केलाय फलंदाज धर्मेंद्र तांगडी यांना. गुड बॉलिंग. चांगला चेंडू टाकलाय. स्लोवर चेंडू होता. 5वा चेंडू. अतिशय चांगली स्पर्धा. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील दमन चषक 2024 इथे थोडीशी चुकी. आमचे साथी समालोचक उत्कृष्ट कवी ज्यांचं मराठी भाषेवर खूप अभ्यास आहे. नक्कीच आगरी भाषेचा गौरव ज्ञानेश्वर चिकणे सरांकडून आपण चेंडू पाहिला होता. मिडॉनला अडवलं गेलंय. 1 धाव मिळाली. धावसंख्या 7. चेंडू टाकून झाले 5. चांगली सुरुवात आहे. चौकार देऊन सनीनं चांगलं कमबॅक केलेलं आहे. हा फटका मॅच टाइम आहे. चेंडू हवेमध्ये. शॉट मिड विकेटला. चांगला झेल आणि फलंदाज बाद.
जाणारा फलंदाज आपण तयार ठेवा मित्रांनो, जेणेकरून सामन्याला उशीर होणार नाहीये. ती 30 जी सर्कल आहे ते आपण कंपल्सरी क्रॉस करत चला. एक आपण महाराष्ट्रातून या गुजरात दमण येथे ही स्पर्धा खेळवण्यासाठी आलेलो आहेत आणि आपल्याला इकडचे भरपूर प्रेक्षक सामना पाहण्यासाठी पाहायला मिळत आहेत. एक आपले भिवंडी महाराष्ट्र क्रिकेटची जी शान आहे ती आपल्याला दाखवायची आहे. गोलंदाज अशोक पाटील आणि नवीन फलंदाज आलेत रमेश मुकादम, दिनेश भुरे आणि विजय भुरे यांनी हा ड्रेस कोड स्पॉन्सर केलेला आहे. श्री कान्हई माता 40+ पाये संघाला धन्यवाद. दिनेश भुरे, रमेश मुकादम आणि विजयजी भुरे, नक्की चांगल्या संघाची उभारणी. इथे धर्मेंद्र तांगडीनं फटका उडवलाय. चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक यशवंत पाटील आणि टिपला जैल. फलंदाज बाद धर्मेंद्र तांगडी. बॅक टू द डगआउट. डीजे नक्कीच दमण दौऱ्यासाठी आमचे सहकारी मित्र एक उत्कृष्ट पंच विक्रम नाईक सरांनी या भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाच्या दमण दौऱ्याला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद विक्रम नाईक सर. आपला दमण चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा फटका उडवलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे आणि हा चेंडू जातोय सीमा पार. षटकार. देवेश सोट पाये संघाचे संघनायक यांच्याकडून देखील श्री कान्हई माता 40+ पाये संघासाठी शुभेच्छा आलेत. धन्यवाद योगेश देवलीकर. आपलं स्वागत आहे दमण चषक 2024 मध्ये. इथे अजून एक फलंदाज बाद कॉड बेंचच्या स्वरूपात. नक्कीच जय बजरंग कारिवली ब या संघाचे संघनायक मंगेश नाईक यांनी देखील दमण चषकासाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद मंगेश नाईक. जय बजरंग कारिवली सिनियर 40+ एक सिनियर खेळाडू आणि एक उत्कृष्ट पंच श्यामदादा पाटील सध्या आम्हाला जोडले आहेत होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून. त्यांनी देखील नवीन 40+ संघटनेला दमण चषकासाठी शुभेच्छा आणि सर्व संघांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद श्यामदादा पाटील कारिवली. नवीन फलंदाज विनायक. नक्कीच जयेश खाडीचे एक उत्कृष्ट आमचे सहकारी मित्र गुणलेखक जयेश तांगडी यांच्याकडून देखील या दमण चषकासाठी शुभेच्छा आलेत आणि धन्यवाद जयेश तांगडी. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे दमण दौरा 2024 मध्ये. भरपूर प्रेक्षकांचे कॉल मेसेज आम्हाला येतात या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्या अजून एक चांगला झेल डीप मिड विकेट रिझनला यशवंत पाटीलला टिपलाय आणि अजून एक फलंदाज बाद. आमचे मित्र समीर पाटील किवणीहून ही लाईव्ह स्पर्धा पाहतात होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून आणि त्यांनी देखील नवीन 40च्या दमण चषकाला तसेच सर्व संघांना शुभेच्छा दिलेत. धन्यवाद समीर पाटील. आपलं स्वागत आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस दाबेल मैदानावर नवीन 40+ क्रिकेट मंडळाचा दमान दौरा आणि आजचा पहिला दिवस. षटकातील शेवटचा अंतिम चेंडू. 5 चेंडू फेकले अशोक पाटील ना. 3 गडी बाद, 1 डॉट, 1 षटकार. या चेंडूला अगदी चिप केलाय. हलक्या हाताने चेंडूला शॉट थर्डमॅनला खेळून काढलाय ज्ञानेश्वर चिकणे सर. तिथे थोडीशी चुकी आणि चुकीला माफी नाहीये. जिथे 1 होती तिथे 2 धावा पूर्ण केलेत आणि धावसंख्या 2 ओव्हर 4 बाद 15. अजिंक्य मडवी पायगाव शिवसेना शाखा प्रमुख शिंदेघाट आणि स्वयंभू स्फोट पायगाव संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर यांनी या स्पर्धेला आणि सर्व संघांना शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. दमन दौरा 2024 साठी अजिंक्य मडवी यांच्यावर देखील शुभेच्छा आलेत. स्वागत आहे आपलं अजिंक्य मडवी. विजय पाटील बंदरामावरती काल्लेर सिनियर 40+ चे संघनायक. नक्कीच आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आम्ही. नवीन 40+ दमन दौरा 2024 च्या माध्यमातून कालच पिंपळस येथे जो सामना आपण पाहिला होता, अंतिम सामना तुफान चषकाचा गुरुदत्त मानकुली संघाला पराभूत करून बंदरामावरती काल्लेर संघानं 6व्या स्पर्धेतून पहिलं अजिंक्यपद विजय पाटीलच्या नेतृत्वात पटकवलेले आहे. आपल्याला देखील शुभेच्छा आहेत. धन्यवाद. हा चेंडू इनफिल्डच्या वरून उडवलाय. पॉइंट रिझनचे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चांगली फिल्डिंग. धावा मिळतील 2. 2 ने धावसंख्या झाली ती 17. भरपूर कॉल मेसेज आम्हाला येत आहेत. सर्वच अगदी महाराष्ट्रातून आता भिवंडी तालुक्यातून 40+ चे क्रिकेटर ही स्पर्धा पाहत आहेत आणि सर्वांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. सर्वांचं मित्रांनो आम्ही सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. संतोष तरे, गावदेवी भादवाड, संजयभाई म्हात्रे यांच्या संघाचे संघनायक यांनी देखील दमन चषकाला शुभेच्छा दिल्यात. संतोषजी तरे आपलं देखील स्वागत आहे. सुस्वागतम, वेलकम दमन दौरा 2024 मध्ये. बघूया फटका अगदी विसेप मध्ये खेळलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अशोक पाटील कडून, मात्र नाही रोखू शकत. 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 19 धावा लागलेत. बघा तिसऱ्या ओव्हरसाठी या महत्वाच्या सामन्यातून योगेश चिकणे यांना गोलंदाजी दिलेली आहे आणि 4 मध्ये 4. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट लेग मधून चेंडू चाललाय डीप बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फक्त 1 सिंगल. योगेश चिकणे यांची ओळख आहे. एक चांगले फिरकी गोलंदाज. 5 चेंडू 5 धावा आणि 5 चेंडू मध्ये 2 डॉट, 2 डबल, 1 सिंगल अशा धावा खर्च केलेत. संघाची टोटल 20. इथे चांगला फटका आहे. बॅकफुट लावून चेंडूला कव्हर पंच केलाय. डिफेस्टा कव्हरला चेंडूला अडवलाय आणि 2 ने धावसंख्या 22. नक्कीच आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे एक सुप्रसिद्ध कॅम्प्युटर समालोचक सुभाष धुमाल सर आम्हाला जोडलेले आहेत आणि त्यांनी नवीन 40+ च्या दमन दौऱ्यासाठी संपूर्ण कमिटीला आणि सर्व संघांना शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद सुभाष धुमाल सर. आपलं दमन चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक आम्ही स्वागत करतोय.
शेवटचा आणि अंतिम चौथा ओव्हर यशवंत पाटील. पहिल्या सामन्यातून अशोक पाटील असतील, यशवंत पाटील धावा जास्त खर्च केलेत, मात्र इथून त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. खास करून अशोक पाटीलनं पहिल्या सामन्यातून 16 दिल्या होत्या आणि नेहमी आपण म्हटलं जातोय धक्क्याने माणूस सुधारतोय आणि जो चुकी करून चुका सुधारतोय तो देव माणूस आहे. एका धावीने आता संघ पोचलाय. कानाईस्फोट पाये 23, 19 चेंडू मध्ये 23. क्या बात आहे. ते चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त वळवलाय. यष्टीरक्षक दीपक पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. क्या बात आहे. ज्ञानेश्वर चिकणे सरांना झेलसाठी आमचे मित्र गणेश पाटील यांनी 500 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर केलाय. असं प्रेम पाहिजे संघाच्या सहकार्यावर. चला पुढील दोन्ही संघ वरालदेवी ताडाली आणि सोनादेवी टेमगार आजच्या दिवसातील दोन्ही ताकदवान संघ ज्यांनी 2 सामन्यातून 2-2 विजय संपादन केलेले आहेत. मात्र या सामन्यातून एका संघाचा पराभव हा अटल आहे. लीग स्पर्धेमध्ये ज्ञानेश्वर चिकणे सर आणि ज्ञानेश्वर मुकादम आणि आमचे योगेश चिकणे सर या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल इथे फलंदाज स्कॉट बियान बाद. धावसंख्या 24 झालेली आहे. 24 धावा झालेत. बघा कानाईस्फोट पाये संघ पुन्हा एकदा कुठेतरी आपल्याला बॅकफुटवर पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर मध्ये आले 7, दुसऱ्या ओव्हर मध्ये आले 8, तिसऱ्या ओव्हर मध्ये पुन्हा 7 आणि आता चौथ्यामध्ये बघूया 8 येतात का. आतापर्यंत धावा त्यांनी खर्च केल्यात. यशवंतनं 2 आणि षटकार आला तर हा आकडा एक लक्की आकडा पाहायला मिळेल. बघूया 7, 8, 7. अशोक पाटील बघतायत. शक्याची वार्ता केली. बघूया षटकार येईल का. या थोडीशी दुखापत जाणवते अशोक पाटील यांना देखील. खूप दूरचा प्रवास केलाय. स्विच हिट. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलाय मात्र गॅप शोधता आली नव्हती. फक्त एक सिंगल आणि 5 चेंडू मध्ये आतापर्यंत धावा केलेत खर्च. यशवंत पाटीलनं 3 आणि संघाची टोटल श्री कान्हाई माता स्पोर्ट पाये 25. काय चेंडू वळवतायत यशवंत पाटील. इथे एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज धावचीत. 26 धावा झालेत आणि 27 धावांचं लक्ष असेल. 24 चेंडू मध्ये पहिल्या विजयासाठी जय गावदेव वडूनगर संघाला. धन्यवाद. नक्कीच भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि उत्कृष्ट पंच गावदेवी भादवर 40+ संघाचे कैलास नाईक ज्यांना जादूगर या नावानं जास्त क्रिकेटपटू ओळखत आहेत ते देखील आम्हाला होम फोटोच्या माध्यमातून जोडलेले आहेत आणि त्यांनी जोशी साहेबांना देखील या दमन दौऱ्यासाठी शुभेच्छा दिलेत. नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे. धन्यवाद कैलास नाईक. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच मनोहर जोशी साहेबांचे एक सहकारी आर्यन सिटी दशरथजी जाधव सध्या आम्हाला जोडलेले आहेत. धन्यवाद दशरथजी जाधव. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि त्यांनी खास करून मनोहर जोशी साहेबांना या दमन चषकासाठी शुभेच्छा दिल्या. सध्या जोशी साहेब या संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष झालेले आहेत. धन्यवाद दशरथजी जाधव आर्यन सिटी भिवंडी इथून सध्या आम्हाला ते जोडलेले आहेत आणि आपलं स्वागत आहे.
चला ताडाली टेमगार चला उमेश चौधरी इथे उपस्थित आहेत. जितूजी फुलोरे सोनादेवी टेमगार या पण संघनायक वरालदेवी ताडाली संघाचे संघनायक उमेश चौधरी आमच्या समालोचक कक्षासमोर उपस्थित आहेत. दामोअण्णा अल्पेश चौधरी जितू फुलोरे टॉससाठी या वेलकम. दामोअण्णा या आता उठलेत तर बसू नका नाणेबिगी करून घ्या. या जितू फुलोरे आपल्याकडे वेळ आहे. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. आपण नाणेबिगी कंप्लीट करूया. वाह पप्प्या काबूकर खुश असेल. इथे हा चेंडू देखील उडवलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून आणि दमन चषकातील सलग 3 चेंडू मध्ये 3 चौकार ठोकलेले आहेत. वाह ज्ञानेश्वर चिकणे सरांच्या ग्रुपवर तर चर्चा होणारच कारण की 3 मध्ये 3. नक्कीच अतिशय चांगली फलंदाजी.
आणि इथे शॉर्ट लेगला छेल ड्रॉप. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. धावसंख्या 13. नक्कीच पूर्णा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच महादेवजी चौधरी यांच्यावर चिकणे सरांना 500 अशी माहिती आम्हाला जय भोईर डुंगे यांच्याकडून मिळालेली आहे. पैसे आमच्याकडे पाठवा ऑनलाईन, नाहीतर चिकणे सरांना मारा डायरेक्ट. आम्ही सूचना तर पोचवलेली त्यांच्यापर्यंत. धन्यवाद. इथे चांगली फलंदाजी करतायत. पहिल्या 5 चेंडूमध्ये 14 म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त धावा 5 चेंडू मारले आहेत. जागृत मराठा राणाल सिनियर 40+ सिनियर खेळाडू संतोष भाऊ भोईर यांच्याकडून देखील दमन चषकाला शुभेच्छा आलेत. धन्यवाद संतोषजी भोईर. आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि ते फलंदाज ज्ञानेश्वर जिग्ने धावचीत बाद. 4 चेंडूमध्ये 13 धावांची मौल्यवान केली. नक्कीच गणेश बोलतो 500 माझे वाचले. का वाचवता, द्या ना. 3 चौकार मारलेत. यस, तुम्ही त्यांना द्या ना, बोलायला आम्हाला सांगा. आमचा विचार नका करू. एका खेळाडूला 4-4 5-5 पारितोषिक. आम्ही बोलतो त्याच्यातला GST आम्हाला द्या कापून. आम्ही अजून 2 वेळा बोलू. दमन दौरा आहे, एन्जॉय आहे. काय तांगडी साहेब. यस, खेळाडूवरचं प्रेम भरपूर आहे. बघा समालोचकांना पनवेल रायगडमध्ये पंच समालोचकांना खूप पारितोषिक मान्यवरांकडून दिले जातात. असं मित्रांनो, तुमचा प्रेम आहे एवढंच बस आहे. जे समालोचन करण्याची संधी दिलेली आहे आणि सर्वजण आमची मनापासून तुम्ही स्तुती करता, हेच आमचं मनाचं मोठेपण आहे. हा एक विनोदाचा भाग होता. असं काही नाही. बक्षीस तुम्ही खेळाडूंनाच द्या. बघूया इथे दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पुन्हा एकदा अपूर्ण. अजून एक फलंदाज धावचीत बाद. नक्कीच बघा, अगदी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक, टेंभरगावचं वैभव, उद्योजक उद्योगपती बाळाराम शेठ मधुकर चौधरी यांचा संघ आज जर या आजच्या गटातून क्वालिफाय झाला तर थेट इथूनच दमणहून डायरेक्ट प्लेननी विमानानं गोवा आणि पुण्यात स्पर्धेला जॉईन होतील. गोव्याहून थेट दमणला अशी ऑफर दिलेली आहे बाळाराम शेठ चौधरी साहेबांनी. क्या बात आहे. रोहित शेठ चौधरी, अगदी बाळाराम चौधरी साहेब म्हटले तर भिवंडीचे धीरूभाई अंबानी यांच्या बरोबरीने जरी त्यांच्या बिझनेसची चर्चा केली तरी भिवंडीमध्ये वावगं ठरणार नाहीये. खूप मोठा ठाणे जिल्ह्यातील नामवंत असे व्यक्तिमत्व आहे. धावसंख्या 22. सचिन पवार आज खुश आहेत. इष्टांच्या मागे चांगली कामगिरी होते आणि त्यांना आताच दादांचा कॉल आला होता की आपल्याला तयारी करायची आहे. संध्याकाळी तुम्ही झाली तर थेट गोव्याला आपल्याला इथूनच जायचं आहे.
धावसंख्या 24. अगदी पहिले विजयाच्या जवळ समित लगत आपण पाहतो जय गावदेव वडुणोगार पहिला सामना जरूर गमावला, मात्र दुसऱ्या सामन्यातून चांगली गोलंदाजी आणि चांगली सुरुवात खास करून ज्ञानेश्वर चिकणे सरांची आपल्याला पाहायला मिळाली. इथे एका धावीने आता संघ पोहोचलाय 25. विजयापासून फक्त 2 धावा दूर. 12 चेंडूमध्ये 2. नक्कीच बर्फानी बाबा एंटरप्राइजेस सोनादेवी डेव्हलपर भिवंडी तालुक्यातील नामवंत असे उद्योजकपती बालाराम चौधरी साहेब, त्यानंतर भिवंडी सिनियर 40+ चे माजी अध्यक्ष पद्मकर चौधरी साहेब आणि रोहित शेठ चौधरी सोनादेवी टेमघर संघाचे कर्ता धरता आहेत, सर्व आहेत. आणि त्यांच्याकडून सोनादेवी टेमघर नवीन 40+ कालराम भोईरच्या टीमला नाही सिनियर आहेत, नाहीतर ते पण येतील. सचिन पवार प्लेननी तुम्हाला संधी आहे का सिनियर 40+ ला पण? यास फक्त इथे एकच धाव घेतली आणि स्कोर लेवल. सिनियर 40+ चा विचार नंतर केला जाईल, सध्या नवीन 40+ ऑल इज वेल आहे. आणि ते अगदी लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता. दमन दौरा म्हटलं की भिवंडीच्या क्रिकेटपटूंची नक्कीच अगदी मेजवानी, पिकनिक, एन्जॉय. आपण नेहमीच पाहिलं, आपण हा क्रिकेट आपल्या भिवंडीमध्ये देखील खूप खेळतोय, मात्र इथं काय येतो तर एक आठवण, संघटनेची स्पर्धा आणि एक सर्व खेळाडू चांगल्या वातावरणामध्ये चांगले संघ आपल्या इथे खेळताना पाहायला मिळतात. एक अशी मजाक एन्जॉयमेंट म्हणून आपण हा दमन दौरा आयोजित करत असतोय. आणि ते पहिल्या विजयाची नोंद वडनगर संघाची, तर दुसरा पराजय श्री कान्हाई माता 40+ पाये संघाची. क्या बात आहे. अगदी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक उद्योजकपती बालाराम चौधरी साहेबांनी अगदी माझ्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज पाठवलंय. खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद साहेब.